नमस्कार. दासबोध निरूपण या मालिकेतील आज हा 76वा भाग. आपण बराचसा दासबोध पूर्ण करत आणलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा पूर्ण करण्यापूर्वी, ही मालिका पूर्ण करण्यापूर्वी समर्थांचं एकूण व्यक्तिमत्वही थोडंसं आपण जाणून घेतलं पाहिजे. मागच्या काही भागामध्ये आपण करुणाष्टकांसंबंधी बघितलं, समर्थांच्या चरित्राचा काही भाग बघितला. तर समर्थांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना आणि कुठल्या साली घडल्या असा एक आढावा या निमित्तानं घ्यावा. आणि आणखीन 2-3 गोष्टी आहेत, त्याही आता आम्ही याबरोबर येतील पुढे. तर समर्थाचा जन्म 1608 सालचा. 1613 साली त्यांची मुंज झाली. 1620 साली विवाह मंडपातून त्यांनी पलायन केलं आणि नाशिक टाकळीला आले. तिथं त्यांनी जवळजवळ 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण केली आणि भारत प्रवासाला आरंभ केला. समर्थ रामदास आणि शहाजी महाराज यांची, छत्रपतींचे वडील, यांची भेट 1631 साली नाशिकला झाली असा एक उल्लेख आढळतो. 12 वर्ष पूर्ण भारत परिभ्रमण करून समर्थ 44 साली 1644 महाराष्ट्रात परत आले. महाबळेश्वरला आले. तिथं एक मारुतीची स्थापना केली आणि नंतर 1645ला चाफळजवळच्या मसूरला मारुतीची स्थापना केली आणि 1648 साली चाफळमध्ये रामाच्या मूर्तीची स्थापना केली. अंगापूरच्या डोहात त्या मूर्ती सापडल्या त्यांची. असं समर्थ संप्रदायिक म्हणतात की 1649 साली समर्थ रामदास आणि तुकाराम महाराजांची चिंचवड येथे भेट झाली ती. आणि छत्रपती शिवाजीराजे आणि समर्थ रामदास स्वामी यांची चाफळजवळ सिंगणवाडीला 1649 साली भेट झाली ती, असे समर्थ भक्त मानतात. काही अभ्यासकांच्या मते ती भेट तेव्हा न होता खूप उशिरा, म्हणजे महाराजांच्या निर्वाणाच्या आधी 2-3 वर्ष झाली ती. आपल्याला वादात पडायचं नाही. पुढं समर्थांनी चाफळ इथंच आपला मठ पहिला स्थापन केला. चाफळलाच समर्थांनी वास्तव्य अनेक वर्ष केलं. त्याच दरम्यान शिवथरगळीला त्यांनी ग्रंथलेखनाला दासबोधाचा प्रारंभ केला. आणि मग सुरुवातीला आपण पाहिलं की दासबोध सलग एका ठिकाणी असा बसून लिहिला ग्रंथ नाही आहे, समर्थ लिहित गेलं. पण चाफळला मानाच्या श्लोकांची रचना चाफळला, करुणाष्टकांची सुरुवात नाशिक टाकळीला, हे मात्र निश्चित आहे. 1655ला तंजावरच्या व्यंकोजी राजाजी समर्थांच्याकडून अनुग्रह घेतला असं म्हटलं जातं. त्यानंतर 1673ला शिवाजी महाराजांनी परळीचा किल्ला जिंकून घेतला, जो सज्जनगड म्हणतो. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे समर्थ रामदास चाफळचा मुक्काम सोडून सज्जनगडावरती 1676 साली आले. आणि 1676 ते 1682 अशी 6 वर्ष शेवटची समर्थांचा सज्जनगडावरच मुक्काम होता. 1680 साली छत्रपती शिवरायांचं निर्वाण झालं. संभाजी महाराज गादीवरती आले. 1682 साली समर्थांचं निर्वाण झालं आणि त्याच साली छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थ जिथं त्यांचं निर्वाण दहन झालं तिथं समर्थांची समाधी बांधली. वरती राम मंदिरही बांधलं. राम मंदिर महाराज समर्थांनी बांधलं तर, पण तिथं जागा होती, तिथं समर्थांची समाधी संभाजीराजांनी बांधली. आणि त्यांच्यानंतर 1714 साली समर्थांचे पट्टशिष्य कल्याण स्वामी यांचं परांड्याला निधन झालं. असा हा इतिहास सांप्रदायिक मानतात. शिवाजी महाराजांनी समर्थांची भेट केव्हा झाली, काय झालं, ते गुरु होते का नाही, हा वाद अनेक ठिकाणी चालू असतो. आपण तिकडे पडायला नको. मात्र समर्थांनी, शिवाजी महाराजांनी समर्थांचा अनुग्रह घेतला होता का, समर्थ सगळं शिवाजी महाराज सांगत होते असं म्हणणंही चुकीचं आहे. महाराज स्वतः अत्यंत पराक्रमी होते, बुद्धिमान होते. परंतु परमार्थ मार्गामध्ये असलेल्या माणसानं आपण गेल्यानंतर नमस्कार करतो, त्यांचं दखल घेतो. कारण 2 पत्रं उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी चाफळला सुभेदाराला तिथल्या लिहिलेलं पत्र की रामदास स्वामींना उत्सवाला मदत करावी, आणि दुसरं सज्जनगडच्या किल्ले झाले. ही पत्रं आपल्याकडे आज उपलब्ध आहेत धुळ्याला. आणि महत्त्वाचं म्हणजे याहीपेक्षा समर्थांनी महाराष्ट्रातल्या तरुणांची, एकूण जनतेची मनोभूमिका तयार केली स्वराज्य स्थापनेला अनुकूल, असं मात्र आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. खरं तर जगात आजपर्यंत अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण शिवाजी महाराजांच्यासारखा राजा होणं फार दुरापास्त आहे. एकमेवाद्वितीय होतं. कारण
एकही दोष शिवाजी महाराजांच्या अंगात आपल्याला काढता येत नाही. कुणीही टीका करत आला तरी असे म्हणजे एकमेवाद्वितीय असे छत्रपती शिवराय होते. आणि छत्रपतीपदी आपण बसल्यानंतर सुद्धा जनतेचं राज्य आहे असं राखून ते राज्यकारभार केला. समर्थांनी शिवाजी महाराजांच्या स्तुतीपर, कारण असं म्हणतात की समर्थांनी जे एक रामवरदायिनी आहे पारला महाबळेश्वरजवळ, तिथं एक स्तोत्र रचले. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी, पराक्रमी होण्याच्या आधी, तुझा तू वाढवी राजा असं म्हटलेलं आहे समर्थांनी. आणि पुढं समर्थांनी शिवाजीराजांना जे पत्र लिहिलं, ते पत्र केव्हा लिहिलं हे आपल्याला नक्की माहीत नाही, पण ते पत्र उपलब्ध आहे आणि अधिकृत पत्र आहे ते. त्यामुळं तो केव्हा त्यांचं गुणवर्णन महाराजांचं करणारं हे पत्र आहे, शिवकल्याण राजा असं. भारतरत्न लता दिदींच्या आवाजामध्ये त्याची ध्वनिमुद्रकही आपण ऐकली असेल. हृदयनाथ मंगेशकरांनी अतिशय उत्तम संगीत दिलेलं. तर ते पत्र जे आहे ते मात्र शिवाजी महाराजांचा सर्वार्थानं गौरव कसा आहे आणि त्यांचा लौकिक काय हे सांगणारं पत्र आहे. हे पत्र ते केव्हा लिहिलं, ही रचना केव्हा केली यासंबंधी आपल्याकडे काही अनेक मतमतांतर आहेत, तर आपल्याला त्यात पडायला नको. पण महाराजांचं मोठेपण छत्रपती शिवरायांचं समजून घेण्यासाठी हे पत्र फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं दासबोधाचा आपण अभ्यास करतोय तेव्हा या पत्राचाही दांडोळा घेणं, हे पत्र आणि दुसरं छत्रपतींच्या निर्वाणानंतर संभाजीराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना समर्थांनी लिहिलेलं पत्र, तेही अस्सल उपलब्ध आहे. ते पत्र या दोन्हीचे आपण मागोवा या दासबोध निरूपणात घेतला पाहिजे असं मला वाटतं. आज आपण दासबोधातला भाग घेण्यापूर्वी पहिले छत्रपती शिवरायांचं जे गुणवर्णन पत्र आहे ते मात्र आपण बोलूया. समर्थ म्हणतात, निश्चयाचा महामेरू भूत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. वयाच्या 16 वर्षी रोहिडेश्वराला साक्षी ठेवून शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि तत्कालीन मोंगली आणि आदिलशाही या सर्वांच्या विरुद्ध शर्थीने झुंज देऊन कित्येकदा आपल्या प्राणाची बाजी लावून पण आपल्या शपथबद्ध निश्चयावर स्वराज्य स्थापनेत ते कायम राहिले. 18 पगड जातीमध्ये विखुरलेल्या आक्रमकांच्या जुलमाखाली गांजलेल्या प्रजांना तिने आदर दिला, बळ दिले. कोणत्याही बिकट प्रसंगी महाराज आपल्या दृढनिश्चयापासून विचलित झाले नाहीत आणि रोहिडेश्वराच्या पायाशी गेला संकल्प त्यांनी आपल्या पराक्रमाने सिद्धीस दिला. राजे छत्रपती महाराज झाले तरी व्यक्तिगत स्वार्थाचा लवलेश त्यांना शिवला नाही. सिंहासनाधीश्वरून सुद्धा ते योगी पुरुषाप्रमाणे निस्संग आणि निस्वार्थी राहिले. व्यक्तिगत सुखोपभोगाची इच्छा त्यांच्या मनात कधी शिवली नाही. हे अद्भुत नाही का? म्हणून समर्थ आपल्या लेखणीत त्यांचे वर्णन श्रीमंत असून सुद्धा योगी असं श्रीमंत योगी असं करतात. परोपकारीच्या या राशी उदंड घडती जयासी, तयाचे गुणा महत्वासी तुलना कैची. महाराजांनी असंख्य राबत्या आणि लढत्या हाताने मदत केली. ती करता आपण उपकार करतोय अशी भावनाही त्यांच्या मनाला शिवली नाही. हे का योगाचं लक्षण आहे. आणि म्हणून या अशा दुर्मिळ सद्गुणांची तुलना महाराजांच्या कुणाशी आणि कसे करता येणं शक्य असं मत म्हणतात. नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि आदिशक्ती पुष्टीभागी. महाराजांचं सामर्थ्य, राज्याचा विस्तार याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, विराट सैन्याचा नायक आहे. मोठे पायदळ, घोडदळ आणि गजदळी आहे. अनेक गडकोट, भूप्रदेश आणि सागरसुद्धा त्याच्या आधिपत्याखाली आहेत. आरमार सिद्ध आहे. आदिपुरुष आणि आदिशक्ती या दोहोचा शिवरायांना पूर्ण आशीर्वाद असल्यामुळे त्यांची सदैव भरभराटच होत जाणार आहे. महाराजांचं वर्णन पुढं करताना समर्थ म्हणतात, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. खरं तर छत्रपतींचं सर्व वर्णन 2 शब्दात करायचं झालं तर जाणता राजा या शब्दात करता येईल असं मला वाटतं. प्राणपणाला लावून मिळवलेलं स्वराज्य इतकं असून सुद्धा व्रतस्थ आणि संन्यस्त वृत्तीने हे राज्य श्रींचे आहे एवढ्या अलिप्तपणे वागणारे महाराज ही त्यांची खरी ओळख आहे. आणि दुसरं म्हणजे हे सर्व राज्य माझं नाही, जनतेचं आहे असे जाणून निर्लोभी जननायक म्हणून राज्यकारभार करणारा हा जाणता राजा आहे. जाणता राजा आणि श्रीमंत योगी या दोन्ही शब्दात महाराजांचं सर्व चरित्र आणि चारित्र्य एकवटलेलं आहे असं मला वाटतं. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळाटाई. आचारशुद्ध, विचारशुद्ध असणारे राजे सत्पात्री दानधर्म करण्यात उदार आहेत आणि धर्माला धरूनच त्यांचं सर्व आचरण आहे.
आणि केवळ हिंदू धर्मच नाही तर मुसलमान धर्माला सुद्धा त्यांनी आदर केलेला आहे. कारण मानव धर्माचं पालन करणं हे राजांचं व्रत आहे. महाराज सर्वांशी समदृष्टीने वागतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. धीर उदार गंभीर शूर क्रियेशी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले. छत्रपतींच्या आयुष्यात अफजल खानाचे आक्रमण, पन्हाळगडचा पेच अशा अनेक कठीण प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागलं. पण प्रत्येक प्रसंगाला ते धैर्याने आणि शौर्याने सडेतोड प्रत्युत्तर दिलं. आक्रमकांचं केव्हाही त्यांनी निर्दालन करताना कधीही माघार घेतली नाही. तीर्थक्षेत्रे ते मोडिली, ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळलेली धर्म गेला. परकीयांच्या आक्रमणामुळे तीर्थक्षेत्र मंदिरं भ्रष्ट झाली आणि हिंदू धर्मावर गाला आला. देवधर्म गोब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायणा प्रेरणा केली. देवधर्म आणि गोब्राह्मणांचं रक्षण करायला स्वतः परमेश्वरच महाराजांच्या हृदयात बसला आणि त्यांनी महाराजांना प्रेरणा केली. शूर पंडित पुराणिक कवेश्वर वैदिक याज्ञिक धूर्त तार्किक सभानायक तुमचा ठाई. राजा एकटाच शूर असून चालत नाही तर त्याला इतरांचे गुण ओळखून गुढीजनांना उत्तेजित त्यांचा सांभाळी करावा लागतो. त्याप्रमाणे महाराजांनी अनेक शूर जे शूर सरदार, पंडित, पुराणिक, कवी, वैदिक, याज्ञिक या सगळ्यांना आश्रय दिला, त्यांना उत्तेजन दिलं. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. या पृथ्वी तलावर धर्मरक्षणाचे कार्य करणारा आपल्यासारखा दुसरा कोणी आठवून सुद्धा आढळत नाही, असे आपण एकमेव द्वितीय आहात. आणि महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्राची विशिष्ट परंपरा. ह्याचा महाराष्ट्र धर्म हा शब्द समर्थ रामदासांनी मराठी भाषेला दिले एक अपूर्व वैभवी योगदान आहे असं मला वाटतं. इथल्या शूरवीरांची, संतांची, ज्ञानवंतांची, कलाकारांची, धार्मिकांची सारी वैभवशाली परंपरा या एका शब्दात समाविष्ट झाली आहे. महाराष्ट्रात राहणारा, इथल्या विंध्य सह्यागिरीवर, कृष्णा गोदेवर, माती खडकावर अत्यंतिक प्रेम करणारा, संत महंतांचा आदर सांभाळणारा, स्वधर्म आणि स्वदेश यांच्या रक्षणे प्राणपणाला लावणारा प्रत्येकजण हा महाराष्ट्र धर्माचा पाईक आहे असं समर्थ मानतात. आणि काही धर्मकृत्ये चालती आश्रित होऊन कित्येक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती विस्तारली. अनेक जणांना तुम्ही आश्रय दिला आणि तुमची कीर्ती विस्तार झाली. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकाशी धाक सुटला, कित्येकाशी आश्रय आला शिवकल्याण राजा. शिवाजीराजांच्या उदय काळातच अफजल खानासारख्याला त्यांनी लोळवलं आणि त्यांच्या प्रकारे भयभीत होऊन कित्येक आक्रमकांनी काढता पाय घेतला. दीनदुबळ्यांचे कैवारे असलेले महाराज आणि असंख्य तरुणांना त्यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली. प्रजेच्या बाबतीत सुद्धा ते असे समसृष्ट होते. शिव म्हणजे पवित्र असेल त्या प्रत्येकाबद्दल त्यांना पूज्यभाव होता. आता हा महत्त्वाचा भाग इथं संपतो पत्रातला आणि पुढे समर्थ म्हणतात, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणात बंधे विस्मरण झाले काय नेणू. समर्थांनी शिवाजी महाराजांना स्नेहभरल्या आपुलकीने लिहिले की तुमच्या प्रांतात आम्ही राहत आहोत परंतु बऱ्याच दिवसात आपली भेट झाली नाही किंवा आमचे कुशलवृत्ती आपण विचारून घेतले नाही. राजकारणाच्या धकाधकीत जुन्या ऋणाबंधाचे विस्मरण झाले काय ते समजत नाही. आणि या ओळीतनं समर्थांची आणि शिवाजी महाराजांची कसं नातं असेल ते आपल्याला सहज लक्षात येतं. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती काय सांगणे काय तुम्हा प्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. समर्थ महाराज म्हणतात, आपण साक्षात धर्मावतार आहात, जाणते आहात, धर्मकीर्ती सांभाळणारे आहात. त्यामुळे आपणास मी काही सांगावे, काही सल्ला द्यावा, उपदेश करावा याची आवश्यकता नाही. राजकारण उदंड दाटले, तेने चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. तशी गरज नसतानाही आणि विवक्षित प्रसंग उद्भवला नसताना सुद्धा मी हे लिहित आहे याबद्दल क्षमा करावी. मुत्सुद्दीपणे राज्य राखणे, शत्रूला शौर्याने तोंड देणे, योजनापूर्वक राज्यवृद्धी करणे आणि उत्तम कल्याणकारी कारभार करणे अशी चतुरस्र कामे आपल्या मागे आहेत. साहजिकच आपले लक्ष अनेकांगी विभागले जात असणार म्हणून हे पत्र लिहितोय असं म्हणून समर्थ रामदास या पत्रात शेवट करतात. या पत्राचे वाचन आणि मनन केलं तर आज सुद्धा आपल्याला प्रत्येकाने समजून घेतलं तर आपल्याला महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे समजू शकेल आणि आपण तो धर्म, महाराष्ट्र धर्म आपल्या अंगी बांधू शकू. दुसरा शिवरायांच्या 8व्या रूप आपण हा भाग बघूया. दुसऱ्या पत्रातला छत्रपती संभाजीराजांना
या दोन्ही पत्रांचं मिळून एक मी पुस्तक काढलं तर तरुणांच्या कर्तव्य विषय लहान मुलांच्या करता ते असावं म्हणून. आणि 10 रुपये किमतीच्या या पुस्तकाच्या जवळ 10,000-1,000 कॉपी छापून त्या घरोघरी पोचवायचं काम माझ्यातनं घडलं, याचाही मला आनंद आहे. तर हा पण पुढचा भाग जो आहे शिवरायाचे 8वावे रूपाचं एक फार सुंदर पत्र जे आहे ते आपण पुढच्या भागात बघूया. आणि आता आपण आपल्या दासबोधाकडे वळूया. दासबोधातल्या आपण मागच्या वेळेला आपण 20व्या समासात आहे. मागच्या वेळेला आपण 3ऱ्या समासापर्यंत आलो. आज 4था समास सुरू करूया. 20व्या दशकातला 4था समास आत्मनिरूपण असा आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. पृथ्वीमध्ये जितुके शरीरे तितुकी भगवंताची घरे, नाना सुखे येणेद्वारे प्राप्त होती. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. करता जगदीश हेतो करे, परी विभागाला पृथकाकारे, तेथे अहंताचे काविरे बाधे जिना. प्रपंचाचा व्याप करताना, आपले कुटुंब सांभाळताना सामान्य माणूस मेटाकुटीला येतो. त्याला धीर देऊन त्याने निरूपण मनात आठवून खिन्नता दूर करावी असं म्हणून समर्थ या समासाला प्रारंभ करतात. आपण स्वानुभवाने ज्ञानी व्हायचे सोडून उगीच भलतीकडे घालतो. जीवनातील गलबल्याने भांबवून जातो आणि कष्टी होतो. परंतु लक्षावधी योनीमधून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे ही भाग्याची गोष्ट आहे. कारण केवळ मनुष्य जन्मातच विचार करून आपण परब्रह्माचा शोध घेऊ शकतो. जातपात उच्च नीच असा कोणताही भेद न करता पृथ्वीवरील प्रत्येक शरीरात भगवंत अविश्वरूपाने आहे याची खात्री बाळगावी. ही सर्व प्राणीमात्रांची शरीरे म्हणजे जणू भगवंताची मंदिरेच आहेत. त्या सर्व शरीरांच्या द्वारे जीव सर्व सुखाचे भोग भोगू शकतो. एखाद्या राजाची सत्ता जशी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर वाटली जाते, पण सर्वांचे मूळ केंद्र, सत्ता केंद्र राजाजवळ असते. जगातील सर्व जीव पाहिले तर त्या प्रत्येकाचे शारीरिक सामर्थ्य, बौद्धिक उंची हे सर्व वेगळे आहे असे दिसते. आता त्याने एकाला अज्ञानी ठेवले तर दुसऱ्याला बुद्धिमान केले, एखादा अशक्त केला तर दुसरा सशक्त केला असे आपण पाहतो. हे सर्व पाहिले, सृष्टीमधील अनेकत्व, भेदाभेद, नाना वर्ण, नाना रूपे, नाना गुण पाहिले की त्या सृष्टीकर्त्या भगवंताची ही अगाध लीला पाहून मन आश्चर्यचकित होते. या सर्व निर्मितीमागे भगवंताने असे भेद का ठेवले आहेत हे त्याचे तोच जाणो. मात्र कार्यप्रणाली व्यवस्थित चालेल अशी सृष्टीची रचना आहे हे मात्र निश्चित. असा तो सकल सृष्टीचा निर्माता भगवंतच सत्तारूपाने ही सृष्टी व त्यामधील असंख्य जीवांचे व्यवहार चालवतो. याचे सतत स्मरण ठेवणे म्हणजेच अनुसंधान होय. त्यामध्ये स्वतःला विसरून त्या भगवंताची स्मृती राहणे हे ध्यान होय. आणि स्थित झालेले ज्ञान म्हणजेच ज्ञान होय. स्थित झालेले ध्यान म्हणजेच ज्ञान होय. त्यामधूनच केवळ आत्मारूपाने बसणारा भगवंतच द्रष्टा म्हणजे बघणारा आहे आणि साक्षी म्हणजे अलिप्तपणे जाणणारा असा अनादि अनंत ही ओळख होते. आपले हे ज्ञान प्रचितीने स्थिर केले तरच अनुमानात संशय विरून तो अनुभव स्थिर होऊन पूर्ण समाधान प्राप्त होते. त्यासाठी उपासना करण्यावाचून दुसरा मार्ग नाही. उपासनेने ज्ञान व ज्ञानाने निरंजन परब्रह्म प्राप्त होते असा सर्व महायोगी सिद्धांचाही प्रचितीचा अनुभव आहे. उपासना निश्चयपूर्वक म्हणजे नेटाने केली पाहिजे हे सांगताना समर्थ म्हणतात, विचार नेहटून साप आहे तरी उपासना आपणची आहे, एक जाये एक राहे देह धरून. अशी नेटाने उपासना केली ती उपासना करणारा उपासकच उपासनामय होऊन जातो आणि शेवटी तो ज्याची उपासना करतो त्या उपास्य परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. म्हणजे उपासक हा एक जातो आणि तो उपास्यच बनून राहतो. खरे सामर्थ्य कार्य करण्यास प्राप्त होते. म्हणून सामर्थ्य चळवळीचे आहे, परंतु त्यामागील खरा करता भगवंत आहे हे ओळखून त्याच्या कृपेनेच कार्य यशस्वी होणार अशी दृढनिष्ठा हवी. ज्याची अशी ठाम श्रद्धा असेल तो यशस्वी होईलच. सर्व सत्ताधीश भगवंतच निर्णय जीवाद्वारे कार्य करून घेतो व आपणही त्यापैकी जे अल्पजीव आहोत ही जाणीव जागृत ठेवली म्हणजे माणसाला अभिमानाची आणि अहंकाराची बाधा होणार नाही. तेव्हा सर्व भगवंत चिरविलास आहे हे जाणावे. त्यासाठी साधकाने पायरी पायरीने उपासना व ज्ञानाची कास धरून परब्रह्मापर्यंत जावे असा समर्थांचा आग्रह आहे. आज इथेच थांबूया. उद्या पुढच्या भागामध्ये परत जे पत्र आपलं राहिले आहे ते बघूया आणि दासबोधी पुढे चालू ठेवूया. आपल्याला हे सगळं कसं वाटतं आपण जरूर सांगा. कारण आता आपण 4-5 भाग शेवटचे राहिले असतील माझ्याकडनं 5-6 भाग
त्यामध्ये समर्थांचं एकूण व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं राहावं असा माझा प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टीनं आज आपण शिवाजी महाराजांना लिहिलेलं पत्र पाहिलं. दुसरं संभाजीराजांना लिहिलेलं पत्र आपण उद्या बघूया आणि दासबोध चालूच ठेवूया. नमस्कार.